ऐन वेळी जर झालं तर नाही पुढची उभी असेल तेवढा गुड इव्हनिंग आरती. हाँ स्टार्ट स्टार्ट करू. ओके. यस. सर्वांना जय भीम. आज आपण हा पूर्ण महिना आपण विमुक्तांच्या स्वातंत्र्य दिनावर साजरा करतोय. देशाने 70 ते 75 वर्ष स्वातंत्र्य साजरे केलेले आहे, परंतु आज हा महिना आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. महत्वाचा याच्यासाठी की सगळ्यात महत्वाचं माणसासाठी व्यक्तीसाठी जगणं काय असतं तर ते स्वातंत्र्य असतं, त्याच्या मनानुसार जगणं असतं. त्या स्वातंत्र्याला माणसाच्या आयुष्यात खूप महत्व असतं आणि हा 15 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट हे दोन्ही दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरे करतोय. या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्ण महिन्यामध्ये भटके विमुक्त युवा परिषद आणि नोमॅड लिबर्टी मुवमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून आज आपण एक पुस्तक समजून घेणार आहे. खरं तर ही आत्मकथा आत्मचरित्र आहे, कारण पुस्तक म्हणण्यापेक्षा कुणाच्या तरी जगण्याचा पूर्ण हा पट आहे. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आत्मचरित्र आहे, जे आत्मचरित्र जनाबाई गिरे यांनी लिहिलेलं आहे. जनाबाई गिरे ह्या एक भटक्याविमुक्त समाजातून आलेल्या महिला आहेत आणि त्यांचं जगणं, त्यांचा संघर्ष हा त्यांच्या मुलगी असण्यापासून ते शिक्षणापर्यंत, तर एक भटकी स्त्री जॉब पर्यंत जाण्यापर्यंतचा हा संघर्ष आहे. आणि मला वाटतं की ते खूप इन्स्पायरेबल एक्सपिरियन्स आहे आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आणि महिलांसाठी. म्हणून ही जी काही त्यांचं आत्मचरित्र आहे, तर मला वाटतं की या स्वातंत्र्य दिनी किंवा या स्वातंत्र्य दिनाच्या महिना साजरा करताना मला वाटतं की हे पुस्तक किंवा आत्मचरित्र समजून घेणं आम्हा सगळ्यांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. त्या निमित्तानं आपण हे पुस्तकाची मांडणी ठेवलेली आहे. या पुस्तकाची मांडणी करून देण्यासाठी आपल्याला सारिका उबाळे वक्ता म्हणून इथे लाभलेल्या आहेत. सारिका ही एक संवेदनशील लेखिका आहे, संवेदनशील कार्यकर्ती आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की ती भूमिका घेऊन लिहिणारी एक स्त्रीवादी अभ्यासक आहे. तिच्या बऱ्याच कविता, लेख आणि जे पुण्यनगरी, दिवाळी वर्तमान अंक, वृत्तपत्र या विविध ठिकाणी छापून आलेले आहेत. तिचे बरेच पुस्तक, हा कविता संग्रह सारिकाचा प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर हिर स्नातक हाही कविता संग्रह सारिका मॅडमचा प्रसिद्ध झालेला आहे. तिला बरेच तिच्या साहित्याला आणि लेखनाला पुरस्कारही भेटलेले आहेत. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड BA प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात नभकेशरी या ताईच्या कवितेचाही समावेश झालेला आहे. मला वाटतं की ही खूप महत्वाची गोष्ट आहे की एक भटकी स्त्री आपल्या आयुष्यामध्ये सगळं शिक्षण घेऊन आणि इथपर्यंत लिखाण आणि एक भूमिका घेऊन काम करते, ते निश्चितच आम्हाला खूप महत्वाचं वाटतं. कारण मुद्दा याचा नाहीये की आम्ही कुठपर्यंत जॉबवर गेलो, मुद्दा हा आहे की आम्ही इंटेलेक्च्युअल पातळीवर आमची हिस्सेदारी कुठपर्यंत मांडतोय. कारण आजपर्यंत येथील प्रस्थापित व्यवस्थेमध्ये एक इंटेलेक्च्युअलची विशिष्ट वर्गानच गाठलेली आहे. आम्ही फक्त आणि फक्त कुठंतरी भटक्यांच्या स्त्रियांचं असे हाल होतात, भटक्यांचं जीवन असं आहे हेच बघत आलो, परंतु आमचं म्हणणं काय आहे हे आम्ही मांडलेलं आतापर्यंत तरी स्ट्रॉंगली इथपर्यंत मेन स्ट्रीमला आलेलं नाहीये. म्हणून मला असं वाटतं की सारिकाजी जी लिखाण केलेलं आहे, तिचं जे कविता संग्रह आहे, भूमिका घेऊन तिचं जे लिहिणं आहे ते आमच्यासाठी खूप इन्स्पायरेबल आहे. आणि त्याबद्दल मी सारिकाताईचे प्रथमतः इथं अभिनंदन करते आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सारिकाताई, हॅलो, आवाज येतोय ना माझा? ओके.
तर मला वाटतं की मी जास्त वेळ घेत नाही. जनाबाई गिरे लिखित हे जे आत्मचरित्र आहे ते खूप महत्वाचं आहे. एका भटक्या स्त्रीची ही आत्मकथा आहे. त्यांचा संघर्ष आहे आणि मला वाटतं की जर भारतामध्ये खरंच स्त्रीवादाची चर्चा प्रश्न केंद्री करायची असेल तर मला वाटतं की इथल्या आदिवासी, भटक्या आणि दलित स्त्रियांचे जे प्रश्न आहेत ते स्त्रीवादाच्या केंद्रस्थानी यायला पाहिजे. त्यांचे जे अनुभव स्त्रीवादाच्या केंद्रस्थानी, स्त्री चळवळीच्या केंद्रस्थानी आले तर येथील भारताचा स्त्री दास्याचा प्रश्न सुटू शकतो. कारण येथील आदिवासी, भटकी आणि दलित स्त्री ही जात, पितृसत्ता आणि वर्ग व्यवस्था या सगळ्या गोष्टींनी शोषण शासनाने पिळलेली आहे आणि तिचे हे अनुभव जर आपण स्त्रीवादाच्या केंद्रस्थानी आणले तर मला वाटतं की निश्चितच स्त्रीवादाची जी मांडणी आहे जी भारतामध्ये व्हायला पाहिजे ती निश्चितच मला वाटतं की खूप महत्वाच्या दिशेने होईल. म्हणून मला या अनुषंगानं जनाबाई गिरेंचं आम्हा सर्वांनाच जे काही आत्मचरित्र आहे ते खूप इन्स्पायरेबल वाटतं आणि त्यांची कहाणी काय आहे, त्यांचा प्रवास काय आहे हे समजून घेण्यासाठी मी आदरणीय सारिकाताई यांना विनंती करते की त्यांनी मरणकळा या पुस्तकाची मांडणी करावी. सारिकाताई. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट विमुक्त महिना म्हणून साजरा होतोय. भटके विमुक्त युवा परिषदेचं हे काम मला अत्यंत मौलिक वाटतं. या अंतर्गत घेण्यात येणारे अनेक उपक्रम हे समाजातील या समूहाप्रती संवेदनशीलता जागवण्याचं काम करतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. भारतासारख्या कृषीप्रधान देशात जिथली माती सोन्यासारखं पीक देते आणि धर्म, पंथ, जाती गुण्या गोविंदताने नांदतात असं म्हटलं जातं, तिथं कुठला तरी एक समूह काबाड कष्ट करतो, उन्हातान्हात राबतो, कुठला तरी एक समूह सत्ता गाजवतो, पोटभर खातो आणि कुठला तरी एक समूह एक वेळेच्या जेवणासाठी सुद्धा मोताज बनतो. हे अत्यंत विषम आणि भयावह चित्र आहे. गरीब, विमुक्त, भटके, शहरांमधील कामगार, मजूर हे या लॉकडाऊनच्या काळात कशा प्रकारचं जीवन जगत आहेत, कुठे आणि कसे आपल्या जीवनाची परवड करून घेत आहेत, हे आपण या कोरोना महामारीच्या काळामध्ये अनुभवतोच आहोत. या विषमतावादी समाज व्यवस्थेत अनेक प्रकारचे विशिष्ट समूह भरडून निघत आहेत, पिचून निघत आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल का या उद्देशाने झपाटलेलं भटके विमुक्त युवा परिषदेसारखे संवेदनशील लोक एकत्र येतात आणि समतेसाठी, न्याय हक्कासाठी प्रयत्न करतायत. ही फार मोठी गोष्ट आणि अभिमानास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं. या उपक्रमामधून समाजाच्या वचनला राहणाऱ्या प्रवाहापासून बाजूला पडलेल्या या आपल्याच बांधवासाठी काही करता येईल का किंवा त्यांच्याकडे निदान माणूस म्हणून तरी पाहता येईल का, एवढं जरी समाजभान आपल्याला जागवता आलं तरी ती खूपच मोठी उपलब्धी होईल असं मला वाटतं. आज मला इथे ज्या पुस्तकावर बोलायला सांगितलंय ते आहे जनाबाई गिऱ्हे यांचं मरणकळा. ही एक आत्मकथा आहे. भटक्या गोपाळ समाजातील एका स्त्रीचं मरण सोसत जगणं म्हणजेच मरणकळा. या आत्मकथनाबाबत प्राध्यापक सुखराम हिवराळे असं म्हणतात, सौ जनाबाई कचरू गिऱ्हे ह्या आता एकाच आत्मकथनाने फार मोठ्या लेखिका होतील की नाही हे आपणास ठाऊक नाही, परंतु या भटक्या विमुक्त स्त्रियांच्या विदारक जीवन चरित्राच्या आत्मकथेच्या पहिल्या ग्रंथकर्त्या म्हणून वाङ्मयाच्या इतिहासकारांना त्यांची इच्छा असो वा नसो नोंद घ्यावीच लागेल असे ठामपणे म्हणता येते. मरणकळा हे आत्मकथन केवळ प्रसिद्धी, मान सन्मान मिळावे यासाठी लिहिलेलं नाही, तर एका भटक्या स्त्रीच्या मनातील ती गुंडकी आहे असं ते म्हणतात. आता एक स्त्री आणि तिचं जगणं, मग ती स्त्री सामान्य असो, उच्चभ्रू असो, पुरुषी परंपरेने वेढलेल्या समाजात जेव्हा जगत असते तेव्हा ती स्वतःचं स्वत्व, सन्मान, आत्माभिमान असं सगळं कुणावर तरी उधळून जगत असते. शरीर धर्मानुसार ती एका नव्या जीवाला जन्म देते तेव्हा त्या वेदना, त्या कळा काय आणि कशा असतात हे फक्त त्या स्त्रीलाच माहित असतं. अगदी तसंच हालाखीचं, लाचारीचं उग्र जीवन वाटायला आल्यावर भोगाव्या लागणाऱ्या प्रचंड यातना ह्या जिवंतपणीच मरण कळा ठराव्यात असे सगळे एका भटक्या स्त्रीचं जीवन इथं या आत्मकथेत मांडले गेलेलं आहे.
आणि म्हणूनच त्याला मरणकळा हे नाव अगदी सार्थ आहे असं मला वाटतं. जिवंत असतानाच क्षणाक्षणाला ज्यांना मरण सोसावं लागतं, समाजाकडून, नातेवाईक, आप्तेष्टांकडून छळ, द्वेष सोसत ज्यांनी नेटाने जीवनाकडे प्रवास केला, अशा जनाबाई गिऱ्हे यांची ही जी आत्मकथा आहे, ही वाचत असताना संवेदनशील मनाला खरोखरच हेलावून सोडणारी अशी ही आत्मकथा आहे. भारतीय समाजात तळागाळातल्या दलित दलित, विमुक्त, भटक्या आणि बहुजन समाजात स्त्रीनं शिक्षण घेणं म्हणजे एक फारच मोठं अकृत, भयंकर पाप, कलंक, असं जातीला पट्टा लावणं वगैरे अशा धारणा होत्या. आणि अशा समाजात शिक्षणासाठी सर्व प्रकारचा संघर्ष करणं अतिशय कठीण आणि प्रत्यक्ष मृत्यू समान अशी भयावह गोष्ट होती. आणि समाजातल्या अशा वेगवेगळ्या विचारसरणीला दूर सारून, समाजाचा विरोध पत्करून शिक्षणाकडे, आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणं हे नक्कीच त्या काळात फारच धाडसाचं काम होतं आणि ते जनाबाई गिऱ्हे यांनी केलेलं आहे आणि त्याचाच पूर्ण आढावा आणि त्याचंच सगळं हे या आत्मकथनामध्ये वर्णन आलेलं आहे. खरं तर जनाबाई गिऱ्हे व के.ओ. गिऱ्हे हे भटक्या विमुक्त चळवळीचा इतिहास आणि वेदना मांडणारे सक्रिय कार्यकर्ते आहेत. जवळजवळ 40 वर्षापासून भटक्या विमुक्तांच्या न्याय आणि हक्कासाठी कार्यरत असलेले आणि आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले त्यांचं नुकतंच के.ओ. गिऱ्हे यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. या कोरोना काळातही भटक्या विमुक्तांच्या पालावर जाऊन त्यांना जीवनावश्यक साहित्याची मदत ते करत होते. भटक्यांचे भावविश्व या मासिकातून त्यांनी वंचितांच्या वेदनेला वाचा फोडली होती. या मासिकातून भटक्यांचे साहित्य संमेलन घेण्यास त्यांनी सुरुवात केली होती. के.ओ. गिऱ्हे यांचं थोडंसं परिचय करून देणं मला इथे महत्वाचं वाटतं. त्यांचे भटके हे आत्मकथन गोपाल समाज, इतिहास आणि संस्कृती, दोरीवरचं काळीज, भटक्यांची स्वातंत्र्याची पहाट, कधी उजाडेल, मजल दर मजल अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. भटक्यांचे भावविश्व या मासिकाचे ते संपादक होते. गोपाळ समाजातील पारंपरिक अनिष्ट प्रथांना विरोध करत त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजे जनाबाई गिऱ्हे यांना शिकवलं आणि गोपाळ समाजातील पहिल्या शिक्षिका असलेल्या ह्या जनाबाई आणि त्यांचंच हे मरणकळा हे आत्मकथन आज इथे आपण घेणार आहोत. स्वातंत्र्योत्तर कालखंडात मराठी साहित्यात नवनवीन वाङ्मयीन जाणीवा विकसित झाल्या. समाजातील वेगवेगळ्या स्तरातील जाती जमातींचे, व्यक्तींचे, समूहाचे जगण्याचे जे अनुभव होते हे साहित्यातून मांडले जाऊ लागले होते. आणि असे साहित्य म्हणजे दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, विमुक्त जाती जमातीचे साहित्य. तर त्यापैकी स्त्रीवादी साहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्य या सगळ्या साहित्यांवर स्वतंत्र स्वरूपाची मांडणी झाली, चर्चा झाली. परंतु भटक्या विमुक्त जाती जमातींच्या साहित्याच्या स्वरूपाची स्वतंत्र मांडणी आणि चर्चा अशी फार झाली नाही. तर भटक्यांच्या साहित्याला दलित साहित्याचाच एक भाग मानण्यात आला. 1980 पासून लिहिल्या गेलेल्या भटक्यांच्या आत्मकथनांनी मराठी साहित्यात एक फार मोठी मोलाची भर टाकलेली आहे. या आत्मकथनातून एक अनोखी आशयसृष्टी व अनुभवसृष्टी आविष्कृत झालेली आहे. परंतु एखाद दुसरा अपवाद वगळता या आत्मकथनांचा दलित आत्मकथने म्हणून उल्लेख झालेला आहे. भटक्या विमुक्त जाती जमातींचे जीवन हे दलितांपेक्षा अगदी निराळं होतं. खरं भटक्यांचं वास्तव्यच स्थिर नाहीये, दलितांचं वास्तव्य हे स्थिर होतं. भटक्यांना 2 ते 3 दिवसाच्या वर एका गावात राहण्याची परवानगी होती आणि त्यांचं जीवन म्हणजे कसं की वर आकाश आणि खाली जमीन अशा पद्धतीच त्यांना घरदार वगैरे कशाची नव्हतंच म्हणजे. आणि मग त्यामुळं काय झालं की उदरनिर्वाहासाठी निश्चित असं साधन नव्हतं. या जाती जमाती पोटासाठी दिशाहीन फिरत होत्या. आपल्या जवळच्या कुटुंबाची आपली सोय होईल अशा कुठल्या तरी ठिकाणी जायचं, आपलं बस्तान मांडायचं आणि ह्या हजारो वर्षापासून उपेक्षित, अस्थिर आणि असुरक्षित जीवन मला वाटतं अजूनही जगत आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून या तुटलेल्या विमुक्त जाती जमाती आहेत आणि यांना पारंपरिक गावगड्याच्या व्यवस्थेतही फारसं महत्वाचं स्थान नाहीये. ब्रिटिशांनी 1971 साली क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट या कायद्याद्वारे गुन्हेगार पूर्वजांचे वंशज हे गुन्हेगार असतात असा अमानवीय कायदा केला आणि या कायद्यानुसार फिरस्त्या भटक्या जातींना गुन्हेगार ठरवण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जातींना या कायद्याचा भयानक त्रास झाला. त्यांची मुलं जन्मतःच गुन्हेगार ठरवली जाऊ लागली
1875 ते 1925 या काळात महाराष्ट्रात जे अनेक दुष्काळ पडले, त्या सगळ्या दुष्काळांचा फारच भयंकर परिणाम या फिरस्त्या आणि भटक्या जमातींवर झाल्या. नंतर 1925 ते 1945 या कालखंडात लालजी पेंडसे यांच्या गुन्हेगार या ग्रंथाचा अपवाद वगळता ग्रामीण जीवनावर साहित्य निर्मिती होत असलेल्या या काळात भटक्या जाती जमाती मात्र साहित्य परिघापासून दूरच राहिलेल्या दिसतात. आणि नंतर पुढे मग 1945 ते 60 या काळात जेव्हा मराठी साहित्याच्या कक्षा विस्तारल्या आणि समाजातील वेगवेगळे स्तर हे साहित्याचे विषय जेव्हा बनले, तेव्हा ब्रिटिशांच्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले होते. त्याचबरोबर महात्मा फुले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यामुळे क्षुद्रातिक्षुद्र समाजातील अनेक तरुणी शिक्षण घेऊ लागले होते. भटक्या विमुक्त जाती जमातीवरही याचा परिणाम झाला. तसेच ब्रिटिशांनी गुन्हेगार ठरवलेल्या जातींची सेटलमेंटमध्ये शिक्षणाची व्यवस्था झाली. भटक्या जाती जमातींची मुले शिक्षण घेऊ लागली. वेगवेगळ्या वसतिगृहातून भटक्या व फिरत्या जाती जमातींची मुलं काही प्रमाणात दिसू लागली आणि थोडे बहुत हे बदल होऊ लागले. परंतु साहित्यात याच काळात मराठीमध्ये 1950 साली विभावरी शिरूरकर यांनी बळी ही गुन्हेगार जातीतील मांग गारुडी जातीच्या जीवनावर कादंबरी लिहिली आणि मग भटक्या फिरस्त्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या या पहिल्या कादंबरीच्या रूपाने भटक्या जाती जमातींच्या जगण्याबाबत आणि त्यांच्या जीवनाबाबत ज्या काही समस्या होत्या त्याची चर्चा सुरू झाली. 1952 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी ब्रिटिशांनी केलेला क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट आणि गुन्हेगार वसाहतीकरण कायदा रद्द करीत असल्याची जेव्हा घोषणा केली, त्या घटनेची मराठी साहित्याने दखल घेतली. पण त्यामुळे भटक्या विमुक्त जाती जमाती जागृत झाल्या आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटण्यासाठी ही एक घटना तेव्हा पुरेशी ठरली. दादासाहेब मोरे यांचं एक मत जाणून घेणं इथं महत्वाचं वाटतं. ते म्हणतात, भटक्या विमुक्तांच्या साहित्याकडे दलित साहित्य प्रवाहाचा एक भाग म्हणूनच पाहिल्या गेल्यामुळे भटक्या विमुक्तांच्या साहित्याविषयी सैद्धांतिकपणे तर सोडाच, पण वेगळ्या स्वरूपाचे साहित्य म्हणूनही काही फारशी चर्चा झाली नाही. भटक्यांच्या आत्मकथनाचा दलित आत्मकथनी म्हणूनच विचार केला गेला. पण त्यांची दलितांपेक्षा वेगळी जीवन पद्धती आणि जगण्याची रीत आहे. तसेच त्यांच्या वाटेला आलेले जीवन हे वेगळेपणा असतानाही त्यांच्या स्वरूपाची स्वतंत्र चर्चा केली गेली नाही. सैद्धांतिक मांडणी तर दूरची गोष्ट आहे. म्हणून दादासाहेब गोरे यांचे या संदर्भातलं हे मत अगदी सार्थ आहे. भटक्यांचं दुःख हे गावगाड्यात राहणाऱ्या आलुतेदार बलुतेदार गावगाड्या बाहेर वास्तव करणाऱ्या दलितांपेक्षा वेगळं आहे. भटक्यांना निश्चित असं स्थिर वास्तव्य नाही. आज इथं उद्या तिथं भाकरीच्या आणि पोटाच्या मागे त्यांना फिरावं लागतं. काही प्रमाणात आता ह्या जाती जमाती स्थिर होऊ लागलेल्या आहेत, पण त्यांच्या जीवनातील दारिद्र्य, दुःख, अवमान हा अजूनही संपलेला नाही. अजूनही आपण पाहतोय की ठिकठिकाणी पालं मांडून बसलेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करत असलेले हे लोक आपल्याला दिसतात. त्यांच्यामध्ये श्रद्धा, अंधश्रद्धा, उपासमार, धर्मभोळेपणा असे अनेक प्रश्न आहेत, अनेक हे आहेत याच्यात. ह्या भटक्या जाती जमातीची काही आत्मकथने आलेली आहेत, पण इथे कसं उपरा, बेरड, उचल्या, तांडा, टाबरो, आलेख समाज प्रगतीचा, ह्या तांडेल, दगडफोड्या, याडी, पारध्याचा जिना, चोरटा, मी एक दगडफोड्या अशा अनेक पुस्तकातून भटक्यांच्या चा आपल्याला परिचय होतो. ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेता देवीने सुद्धा बंगालमधील भटक्या आणि आदिवासी समाजाच्या कहाण्या जगासमोर आणलेल्या आहेत. भटक्यांच्या जातपंचायतीतून पितृसत्ताक व्यवस्था जी अशी टिकून राहिलेली आहे, जातपंचायतीद्वारे देण्यात येणाऱ्या ज्या शिक्षा आहेत, त्या ह्या कायदे आहेत त्या स्त्रियांच्या बाबतीत अधिक कठोर आहेत असेही आपल्याला दिसून येते. आणि ह्या बऱ्याच आत्मकथनांमधून ह्या सगळ्या गोष्टींची वर्णनं आलेली आहेत. मरणकळा हे जे आत्मकथन आहे, यात सगळ्यात पहिल्याच प्रकरणात ढोल वाजती वाजती हे एक पहिलं प्रकरण आहे. त्यात भाकर तुकडा मागून आपल्या कुटुंबाचं पोट भरणारी आजा आणि आजी आहे. 2-3 दिवसाच्या वर एका गावात मुक्काम करता येत नाही आणि राहायला ठिकाण नाही, हाताला काम नाही आणि ते द्यायला लोकांचा या समाजावर विश्वास सुद्धा नाही. मग अशा परिस्थितीत
भाकरी मागायला दारोदार हिंडायचं आणि चोरी चोर करणारे संशयित म्हणून मार खायचा, अपमान अवहेलना लाचारी सहन करायची. असं आयुष्य जगतच लहानाचं मोठं होणारी मुलं या कुटुंबात आहेत. या पहिल्या प्रकरणामध्ये आज्याचा जो मरणाचा प्रसंग आहे, तो अगदीच मन हेलावून टाकणारा प्रसंग आहे. बीड जवळील एका गावातल्या जत्रेहून ढोल वाजवून परत येणाऱ्या आज्याला कुणीतरी गावच्या वेशीवर वाळून टाकलेलं तळीव अन्न दिसतं. आज्जा त्या माणसाच्या मागोमाग जाऊन तो गेल्यावर लगेच ते अन्न उचलून घेतो. कुणीतरी एक गावातला माणूस आहे, त्यांनी कुठल्या तरी एका बाईला भूत लागलेला आहे आणि तो तिच्यावरून ओवाळून टाकून त्याला इथे ह्या बोलीभाषेमध्ये भद म्हटलेलं आहे, भद. तर ते घेऊन तो जातोय वेशीबाहेर टाकण्यासाठी आणि हा लेखिकेचा जो आजोबा आहे, आजा आहे, तो कुठेतरी कुठल्या तरी गावात जत्रेमध्ये ढोल वाजवायला गेलेला आहे आणि ढोल वाजवून तो परत येतोय. पोटात भूक लागलेली आहे आणि मुलांसाठी पण काहीतरी घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळे त्याला दिसतं की एक माणूस हा ते भद घेऊन जातोय ओवाळून टाकण्यासाठी गावच्या वेशीवर. आणि यांनी ते पाहिलं आणि तो लगेच त्याच्या मागोमाग गेला आणि ते भद त्यांनी तो माणूस निघून गेल्याबरोबर उचलून घेतलं आणि पालावर आला. पालावर येऊन पाहतो तर सगळी पालं उचललेली. मग तिथंच बसून ते अन्न त्यांनी खाल्लं आणि उरलेलं आपल्या पोरांसाठी बांधून तो उशाला ठेवतो. आता रात्र होती, पालं सगळी उचललेली होती, तिथे कोणीच नव्हतं, एकटाच होता. म्हातारा माणूस होता. भयानं म्हणा किंवा अन्य कुठल्याही कारणानं म्हणा, त्याच्या छातीत कळ येऊन तो गडाबडा लोळायला लागतो आणि गतप्राण होतो. आणि त्याच्यानंतर मग तिथल्या गावच्या पाटलांनी वगैरे निरोप, रात्रभर तसाच पडून राहतो आणि मग सकाळी कोणीतरी निरोप दिल्यानंतर तिची आजी, रडत ओरडत येणारी आजी, नातलं या सर्वांना शोकाकुल अवस्थेतही एक प्रश्न भेडसावतो, तो म्हणजे प्रेताची विल्हेवाट कशी लावावी. हा एक फार मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता. गावकरी अशा गावोगाव फिरणाऱ्या समाजाला आपल्या गावात प्रेत पुरण्याची, जाळण्याची परवानगी सुद्धा देत नसत. म्हणजे खरं तर जन्माला येणारा प्रत्येक जीव हा कधीतरी मरणारच. मृतदेह कुठेही जाळला काय किंवा पुरला काय, काय फरक पडतो. पण समाजातल्या ज्या धारणा आहेत, अंधश्रद्धा आहेत, गैरसमजुती आहेत, या जिवंत माणसालाच काय, पण मेलेल्या प्रेताला सुद्धा नाडवतात. ही एक फारच मोठी शोकांतिका या आत्मकथनाच्या निमित्ताने इथे पाहायला मिळते. आणि शेवटी काय होतं तर गावाच्या बाहेर ओढ्याच्या काठाला कसं तरी वाळूत खड्डा करून ते प्रेत अर्धवट पुरून गावकऱ्यांच्या भीतीनं त्यांना पालाकडे परतावं लागतं. आणि आजीला भीती वाटते की कोणी कुत्रं, मांजर किंवा ऊद हे प्रेत उकरतील. आता इथं आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने अशी लक्षात येते की तळागाळातील लोकांच्या मनात किंवा अशिक्षित समाजात भूत प्रेतासंबंधी काही धारणा होत्या, त्या अजूनही आहेत. पूर्वी शेजारची म्हातारी माणसे असे काही किस्से सांगायची भूताप्रेतांची. मसण्याऊद, मरणागीन, मसणजोगी. उरलेल्या प्रेतासोबत मसणजोगी जादूटोणा करून ते प्रेत जिवंत करतात, ते उकरून नेतात. मसणजोगी दारात आला असेल आणि घरात ओली बाळंतीण नसेल तर नुसत्या नजरेने तो तिच्यावर जादूटोणा करतो, ती मरते. पण नंतर तिला पुरल्यावर तो आपल्यासोबत घेऊन जातो. अशा अनेक गोष्टी आपण बालपणी ऐकलेल्या असतात. मरणागीन नावाचा एक कुठला तरी प्राणी आहे असं माझी आजी सांगायची, की ती प्रेत पुरल्यानंतर तिथे येऊन ती उकरते आणि ते प्रेत खाते. तर एकूणच या भटक्या समाजाविषयी अनेक अपधारणा, भीती या पसरलेल्या आपल्याला आढळून येतात समाजात. पोटासाठीची वणवण आहे, उपाशी राहणं आहे, गावकऱ्यांचा मार खाताना आपल्या माणसांना बघणं आहे या आत्मकथनामध्ये. 2-2, 3-3 दिवसाच्या मुक्कामानंतर नवीन गाव बदलत राहणे, शिळे-पाळे, इटलेले, फसफसलेले अन्न खाणे, वडील, आजोबा व पालातली इतर माणसे यांची जगण्यासाठीची लाचारी बघत पोटासाठी काहीही करून जगत राहणं, एवढंच फक्त यांना माहित असतं ह्या मुलांना. आणि अशी परवड, ही सगळी परवड आणि ह्या अशा गोष्टींची सगळी वर्णनं या पहिल्या प्रकरणात आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटी पाथर्डी तालुक्यातल्या हेरडे गावात पोलिसांच्या धाकानं कसाबसा मुक्काम वाढला आणि तिथेच लेखिकेला शाळेचं पहिलं दर्शन झालं. त्या म्हणतात की बानं साळत नाव दाखल करायचं म्हणल्यावर मपलं मन भुई भुई करायला लागलं. मपल्या आज्याचा ढोल कानात घुमायला लागला. सागर गोट्याच्या पानाआड दूर दूर रानात ढोल वाजत होता.
आता खर तर ढोल वाजणं हे आनंदाचं उत्साहाचं प्रतीक आहे. पण ते कुणासाठी? तर ज्यांची पोट भरलेली आहेत, रोजच्या भाकरीची भुकीची ज्यांना चिंता नाही, सण उत्सव जत्रा अशा ठिकाणी जे रमू शकतात, परंतु ज्यांच्या आनंदासाठी ते ढोल वाजवतात, आपलं पोट भरण्यासाठी ढोल डफडी वाजंत्री वाजवतात, त्यांचं जीणं काय असतं याची नुसती कल्पना जरी आपण केली तरी आपल्या जीवाचा थरकाप होतो. अशा समाजातल्या एका लहान मुलीच्या आयुष्यात शाळा येते आणि तोच तिचा उत्साह, तोच तिचा आनंद. आणि आपल्या आज्याच्या ढोलाचा वापर इथे फारच समर्पकपणे त्या लेखिकेने केलेला आहे, की जेव्हा आज्या मरतो आणि त्याचा ढोल तिथे आजी शोक करते की आता हा ढोल कोण वाजवेल, आणि आज्याला सतत तिने ढोल वाजवताना बघितलेला आहे आणि आज्या तर मरून गेलेला आहे, कुठेतरी कुठल्या तरी आडरानामध्ये वाळूमध्ये घट्टा करून त्याला पुरलेला आहे. आणि जेव्हा लेखिकेला शाळेत जायची वेळ येते, शाळेत नाव घालायचं असं असं तिला समजतं, तेव्हा तो आनंद म्हणजे माझ्या कानामध्ये आज्याचा हा ढोल वाजायला लागला असं लेखिका या ह्याच्या प्रकरणामध्ये म्हणतात. दुसरं प्रकरण आहे फुटकी पाटी आणि फाटके पुस्तक. या प्रकरणात गोपाळ समाजातली एक मुलगी जिच्या पोटाला अन्न नाही, राहायला छप्पर नाही, तरीही बाची हिंमत मोठी, तिला शाळेत घातलं. अंघोळ नाही, कपडे फाटके, केसांच्या झिपऱ्या झालेल्या, अशा स्थितीतल्या एका मुलीला बघून इतर मुलींचे फटकून वागणे, आपल्याच समाजातल्या जात पंचायतीचा मुलीच्या शाळा शिकण्याला असलेला विरोध, पंचायतीने कुटुंबाला जातीबाहेर काढणे, अशा विविध घटनांचं आणि प्रसंगाचं वर्णन यामध्ये येतं. शाळेत नाव तर घातलं, पण जवळ ना पाटी ना पुस्तक, सगळ्यांच्या मागे दूर बसून ऐकायचं. मास्तरांनी दिलेल्या एका पाटीच्या फुटक्या तुकड्यावर लिहून बघायचं. तिच्याजवळ काहीच नव्हतं, फक्त शाळेत जाणं, फक्त शाळेत जायचंय. शाळेमध्ये नाव टाकलं आणि शाळेत जाऊन बसायचं, ते पण कुठेतरी मागं काहीच कळायचं नाही. फुटक्या पाटीचा तुकडा लिहायला आणि एक अत्यंत खिळखिळ झालेलं असं एक पुस्तक दिलं. त्या पुस्तकातूनच वाचायचा प्रयत्न करायचा आणि त्या पाटीवर लिहून पाहायचा प्रयत्न करायचा. आणि यात फारच एक हृदयद्रावक गोष्ट अशी आहे, म्हणजे हे प्रकरण वाचताना म्हणजे इतकं दुःख होतं आपल्याला. दुःख म्हणण्यापेक्षा संवेदनशील माणसाने कुणी जरी हे वाचलं तरी काय बोलावं हा एक कळतच नाही आपल्याला, की लेखिके ती जी छोटी मुलगी आहे ती शाळेत बसते आहे, तिच्याजवळ काही साधनं नाहीये, जे आहे उपलब्ध साधन त्याच्यातून ती काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. आणि शाळेत बसल्यानंतर तिला भूक लागते. आता पोटात जर भूक लागली आहे तर शिक्षक समोर काय शिकवतात आहे हे तिच्या डोक्यातच बसत येतच नाही, तिच्या लक्षात येत नाही. आणि ती काय करते, भूक लागली की सरळ उठून ती गावात जाते मागायला आणि गावोगावी फिरून भाकर तुकडा मागून ती खायला लागते. म्हणजे गावोगावी फिरून परीक्षेपुरतं शाळेत यायचं, अशी नाना संकटांना तोंड देत कशी बशी तिची 7वी झाली. आणि या दरम्यान जात पंचायतीतून बाहेर पडावं लागलं, वाळीत टाकलं गेलं, की तू असा कसा मुलीला शिकवतोय, आपल्या जातीत कुणीच मुलीला शिकवलेलं नाहीये. ती भाकर तुकडा मागते चांगली, घरी आणते काहीतरी मागून, म्हशी वळायला जाते आणि तिला काय, तुला हे येड लागलं, तिला शिकवायला लागलाय असं म्हणून जात पंचायतीने त्या कुटुंबाला पूर्ण वाळीत टाकलेलं आहे. तरी तिचे आजोबा, मामा, वडील शाळेसाठी खंबीर उभे राहतात आणि तिला शिकण्याचं स्वातंत्र्य देतात, शाळा शिकण्यासाठी परवानगी देतात. आणि या भटक्या समाजातील या पोरीसाठी ही एक फारच मोठी उपलब्धी होती. हा समाज इतका मागास आणि शिक्षण घेण्यासाठी समाजानं वाईट टाकलेला आहे, असं जिनं त्यांना पत्करावं लागलेलं आहे. नातलग आप्तेष्टांची बोलणी खावी लागलेली आहे आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीत शाळा, परीक्षा या गोष्टींनाही तोंड द्यावं लागलेलं आहे. पहिल्या वर्गापासून ते 4थी, 5वी आणि 7वी इयत्तेपर्यंतचं शिक्षण आणि त्याची जी काही परवड झालेली आहे, त्याचं सगळं चित्रण या प्रकरणामध्ये येतं. त्यात वेळोवेळी जीवावर बेतणारे प्रसंग आहेत. भुकेचा प्रश्न तर सदैव पोटाला चिकटलेलाच असतो. मार खाणे, जखमा, ताप काहीही असो. आणि या सगळ्यांमधून या सगळ्यांवर एकच औषध आहे, ते म्हणजे जेवण. पोटाला काहीतरी खायला मिळणे आणि त्यासाठीच धडपडत राहणे. दुसऱ्या प्रकरणात अशी महत्वाची एक गोष्ट अजून जाणवते, ती ही की ज्या त्या काळात आणि तशा परिस्थितीत जिथे आजूबाजूला पूर्णपणे पारंपरिक समाज आहे,
प्रथा, परंपरा, वेगवेगळ्या चालीरीती आहेत. पोट भरण्यासाठीची सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. आणि अशाही परिस्थितीत एक गोष्ट सकारात्मक आहे, की लेखिकेचे वडील आपल्या एकुलत्या एका पोरीला शिकवण्यासाठी, तिचं नाव शाळेत घालण्यासाठी ठाम आहे आणि त्यासाठी ते समाजाचा विरोध पत्करायलाही तयार आहेत. या प्रकरणामध्ये सुरुवातीलाच ते वर्णन आलेलं आहे. फुटकी पार्टी आणि फाटके पुस्तक. नक्की दिवस, तारीख काय बी आठवत नाही. बानं काय ध्यानात आणलं त्यालाच माहित. सकाळचं बा उठला आणि मला बी उठवलं. वा म्हणला, पोरी तोंड धू आणि चा पी, चाल माझ्या संग, तुला शाळेत घालतो या पोरी. बा म्हणल्याप्रमाणे चुलीतल्या राखुंडीनं दात घासले, तोंड वंगाळलं, गुगऱ्या बिनदुधाचा चा पिली आणि बाच्या हाताला धरून बा बरोबर गावात निघाली. इतक्यात आजी थांबलीच आणि बाला म्हणायला लागली, पोरे काय र बया, बगलातून काढतोया आणि पुढं मांडतोया. पोर म्हशी वळतीया, घास कुटका मागतीया आणि हे सोडून हे काय भलतच करायला लागलास, लय शाना झालासा काय. माय जशी आली आणि तिनं बाच्या हातून महा हात हिसकला आणि वडून घेतली मला. पण आता बा रागानं चूर झाला. बानं मागं पुढे बघितलं नाही. चुली पुढचं लाकूड घेतलं आणि म्हशीवर धोपाटी टाकावं तशी बानं मायला मारायला सुरुवात केली. माय ठणठण बोंबा मारायला लागली. मेले रे बाबा असं म्हणू लागली. म्या बाचं फाटकं धोतर धरून वढायला लागली, आरडायला लागली. पण बा काय ऐकना. तशा साऱ्या पालावरच्या गोपाळी धावतच आल्या. बाला कसं तरी सोडवलं. म्हणजे यात असं दिसतं की कुटुंबाचा सुद्धा, स्वतःच्या कुटुंबाचा, बायकोचा, आईचा सगळ्यांचा विरोध पत्करून तिच्या अशिक्षित वडिलांनी शाळेसाठी मुलीच्या पाठीशी राहून तिला शाळा शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे. बरं, ही समस्या फक्त गोपाळ समाजापुरती नव्हती, तर आजूबाजूच्या वर्णवर्गभेदी समाजाचीही होती. गरीब, फाटक्या, अशिक्षित समाजातली एक पोरगी, जिला स्वतःचं पोट भरण्यासाठी लोकांच्या दारोदार हिंडावं लागतं, अशी पोर शाळेत आपल्या पोरांच्या बरोबरीनं बसू नये, अशी मानसिकता असलेल्या भोवतालच शाळेत बसणे, शिकणे हे किती कठीण असेल. तेव्हा आजूबाजूला जी मुलं बसलेली असायची, त्यांची आई वडील जेव्हा पाहायची की ही कुठली तरी, कोण ही भिकारड्याची मुलगी आणून बसवली असं, तिला बसू देऊ नका आमच्या मुलांच्या शेजारी, हे काय नवीनच आता आलेलं आहे, अशा पद्धतीचं एक भोवतालच्या वातावरणामध्ये सुद्धा हा एक बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन होतो. जिथं पोट भरणं हा एकमेव उद्देश असतो, तिथं आपण कोण आहोत, कसे राहतो, कसं राहावं, या सगळ्या गोष्टी गौण ठरतात. बानं कुणाचं ऐकलं नाही, पुढे लेखिका म्हणतात की कुणाचं ऐकलं नाही आणि मला हाताला धरून शाळेसमोर आणलं. माझ्या अंगात कटलेली फाटल्याला फराक होता. डोक्याचा हात निघत नव्हता. डोकं खाजून खाजून हातांची नख बोट मळानं माखली होती. डोक्याला कवा फणी लागली नव्हती. डोक्याच्या झापा झालेल्या, केस गळ्यात लोंबत होती, वाऱ्यानं भुरभुर उडत होती. नाक पुसून पुसून हाताचा वरचा भाग मातीत माखलेला आणि नाकाला खाली. मी पोर शाळेच्या मोर उभी राहिली म्हणून शाळेतले पोरं सारे भराभरा गोळा झाले. गावातले लोक जमा झाले. जणू आम्ही दोघं बाप लेक येडेच दिसत होतो त्यासनी. आणि मग ती कुठली तरी एक गावातली बाई म्हणाली की काय बया, ही भिकाऱ्याची सेमडी मेमडी पोरगी शाळेत बसायची काय, हे तर नवलच बाया. मास्तर ह्या पोरीला, आमच्या पोरीला पोरीच्या शेजारी बसू देऊ नका बया, नाहीतर हाकला त्या पोरीला. आणि हे ऐकून मी रडायला लागली आणि म्हणायला लागली की मला नको ही शाळा, चल पालावर. पण बानं काही ऐकलं नाही आणि तिला तिथून शाळेत टाकलं आणि तिथून तिची शाळा सुरू झाली. मास्तरांनी दिलेल्या जुन्या पुस्तकातून फुटक्या पाटीवर लिहून कसा बसा अभ्यास करायचा. लेखिका म्हणतात की परीक्षेच्या वेळी मी पाटीवर किसापुरते आकडे लिहिले. मास्तरनं छान म्हणलं. माझ्या सारखं डोसक्यात यायचं, आता आपल्याला मास्तर छान म्हणलंय, आपण अनेक अभ्यास करावा. मग मास्तर अनेक छान म्हणत. शिक्षणाच्या दिशेनं, प्रगतीच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल होतं खरं तर. आणि मास्तराच्या बोलण्याने आलेला एक आत्मविश्वास होता, जो लेखिकेला फारच महत्वाचा ठरला. यानंतरच्या प्रकरणात एकूणच जगण्याची, खाण्याची झालेली परवड, शिक्षणाचा ध्यास, त्यात येणारे अनंत अडथळे आणि त्यावर केलेली मात, जीवघेणा संघर्ष, या सगळ्यांचं चित्रण आलेलं आहे. त्यानंतर वनवन पोटामागे फिरणाऱ्या समाजातली एक शिक्षित मुलगी, म्हणजे तिचं शिक्षण झालं कसं बसं आटोपलं आणि त्यानंतर तिचं लग्न जुळवताना स्वतःच्याच नातेवाईकांनी आणलेले अडथळे, या सगळ्यांचं वर्णन आलेलं आहे. नातेवाईकांमधला द्वेष, मत्सर, त्यानंतर लग्न झाल्यानंतर कसा तरी मोडका तोडका संसार सुरू झाला, नोकरीचा ध्यास, त्यासाठी दोघांचंही झुरणं, प्रसंगी वाद, छोटी मोठी भांडणं, जीवावर बेतणारे प्रसंग,
आणि शेवटच्या प्रकरणामध्ये मरणकळा ह्या प्रकरणात जीवावर बेतलेला एक प्रसंग सांगून हे आत्मकथन इथे संपतं. तर त्यातील काही अनुक्रमे एखाद दुसरे प्रसंग फारच बोलके आहेत. तर एक प्रसंग असा मला इथे सांगावासा वाटतो. म्या 7वी पास झाले आणि 8वी साठी शाळा बदलावी लागत होती. मामा आणि बा दोघांना जैन हायस्कुलात माझं नाव घातलं. ती शाळा पाथर्डीहून नगर रोडला होती. आता आणखी जास्त चालावं लागणार होतं. गावातल्या शाळात 1 घंटा, तर आता हायस्कूलला जायसाठी 1.5 घंटा लागला. शाळा 10 वाजता भरायची. मी घरून जरा ऊन पडलं की निघायची. कशाची घड्याळ, सूर्याकडे बघूनच टाइम सरवायची. आता 8व्या वर्गात गेले आणि मला लई आनंद झाला. इतकं की तो गगनात मावेनासा झाला. बाची छाती तर लई फुगली. जिथे तिथं म्हणायचा माही पोर हायस्कूलात गेली आहे. पण आता मात्र पुस्तकं वह्यांची लई अडचण यायची. जो तो मास्तर आपापल्या विषयाच्या भरमसाठ वह्या सांगायचे. ते ऐकून उरात लई धडकी भरायची. आता वह्या कुठून आणायच्या? अंगाला कापड तर हवंच होतं. आता मी थोडी मोठी झाली होती. अंग उघडं राहून जमत नव्हतं. सारं सारं काही अडचणीच होतं. खाण्याचा प्रश्न होता, कपड्यांचा प्रश्न होता आणि त्याचबरोबर वह्या, पुस्तकं ही सगळी कुठून आणायची? हा सुद्धा एक भयंकर प्रश्न त्यांना तो भेडसावत होता. आणि अशा परिस्थितीतही शिक्षण घेणं हे लेखिकेनं या सगळ्या प्रसंगाचं इथे वर्णन केलेलं आहे. त्यानंतर डी-एडला नंबर लावण्यासाठी म्हणजे लेखिकेचं लग्न जुळलं, मुलगी मोठी झाली आणि तिला पाहुणे बघायला यायला लागले. पण अशाही वेळी तिचा बा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा होता. त्यांनी तिचं लग्न करण्याचा निर्णय लवकर घेतला नाही. आणि एक कुणीतरी डी-एड झालेला मुलगा तो तिला जेव्हा सांगून आला, तेव्हा हेच ते कचरू गिऱ्हे आणि त्यांचा असा ध्यास होता की हिने शिकलं पाहिजे आणि त्यांनी अशी अटच टाकली की मुलीला शिकवा, डी-एड करा आणि त्याच्यानंतरच आम्ही लग्न करू. आता मॅट्रिकला बसायचं म्हणून मधी एक वरीस वाया जाणार, त्याचं लई वाईट वाटायचं. आता वरीसभर उन्हातान्हात काम करावं लागणार होतं. पण बाला माझ्या लग्नाची फिकीर पडली होती. शिकलेला मुलगा कुठे मिळेल याची बाला काळजी वाटायची. आणि बानं रामकिसन सांगळ्याच्या हातापाया पडून रस्त्यात वाट्यानं म्हशी मागितल्या. तशी ह्यांनी 2 म्हशी बाला सांभाळायला दिल्या. किंमत काढून जे वरचे पैसे येतील त्याचे 2 वाटे करायचे, त्याप्रमाणे ठरलं. बानं मला 2 म्हशी घेऊन दिल्या. त्या म्हशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांभाळायची. दिवसभर वनवन करीत भटकायची. पायात तर कधी चप्पलच नव्हती, अंगाला नीट कापड नव्हतं, तशीच हिंडायची उन्हातान्हात. 10वी 12वी डी-एड हे जे काही शिक्षण घेत होती त्या काळामध्ये पोटाची परवड ही संपलेलीच नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेणं हे अत्यंत जिकरीचं काम होतं. पुढे नंतर मग तिचा डी-एडला नंबर जेव्हा लागला, तेव्हा डी-एड कॉलेजमध्ये जेव्हा तिने प्रवेश घेतला. डी-एड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि जवळच्या डोकेदुखी वातावरणातून एकदाची निसटले. कॉलेज म्हणलं तर पुस्तकं, वह्या, फी हे समजा आलं. गाव सोडल्यामुळं खाण्याची, राहण्याची सगळीच तयारी करायची. खेरड्याच्या माळी गुरुजींनी हॉस्टेलवर नंबर लावला होता. ह्याप्रमाणे हॉस्टेलवर लोखंडाची बिराडं वागायची. तुटकी तुटकी पेटी, तिच्यात जुने पाने कपडे आणि एक गोधडी घेऊन हजर झाले. नगरला पोचवायला बा आलाच होता. हॉस्टेलवर वाघमारे बाई होत्या, वयस्कर बाई. मला खाट दिली, मोठा हॉल. त्या हॉलमध्ये 10-12 मुली. तिथंच माझा पलंग, पेटी. त्या बाईबरोबर बोलला. म्हणला, माही पोर गरीबाची आहे, नसलं असलं ध्यान दिवा. आणि बा रडायला लागला. ह्या प्रकरणामध्ये एक गोष्ट अशी जाणवते की ज्यांना राहायला घर नव्हतं, पोटाला अन्न नव्हतं, कपडे नव्हते, तर त्या डी-एड कॉलेजमधल्या हॉस्टेलवर एक पलंग मिळाला झोपायला आणि 2 वेळचं जेवण, ह्याचा आनंद तिला गगनात मावेनासा झाला. आजपर्यंत जे मिळालं नाही ते शिक्षणाच्या निमित्ताने हे इथे मिळालं आहे. ही एक खूपच अप्रूपीची आणि अपूर्वाईची गोष्ट तिला वाटते. पुढे मग नोकरी, शाळा, मुलं, बाळंतपण, मुलांना घेऊन नोकरीच्या गावी राहणं, त्यातून होणारा त्रास, फजिती, एक बाई म्हणून, स्त्री म्हणून येणाऱ्या समस्या, मुलांवर आणि दोघांवर बेतलेले जीवावरचे प्रसंग, जसे शॉक लागून गिऱ्हे यांचा हात निकामी होणं, मुलांचं आजारपण, अपघात, या सगळ्यांचं चित्रण ह्या प्रकरणामध्ये आलेलं आहे. त्यानंतर आयुष्यभर सोसलेल्या मरणकळा, खरं तर ह्या शेवटच्या प्रकरणामध्ये आजारपण आणि काही त्यांचे काही जे ऍक्सिडेंट झालेले वगैरे हे काही आहे, त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. अशा घटना खरं तर या आतापर्यंतच्या हालाकीपुढे खूप लहान होत्या.
त्या अनाहूतपणे कुणाच्याही आयुष्यात घडू शकतात. परंतु माणसाचं जगणं जगताना वाट्याला आलेलं जनावरागत लाचार कष्टाचं जगणं हे प्रत्यक्ष मरण सोसणंच होतं आणि इतकं ते कठीण होतं. त्याची कल्पनाही करवत नाही. हे आत्मकथन वाचताना असंही जीवन असू शकतं याच्यावर आपला यत्किंचितही विश्वास बसू नये इतकी ही खडतर अशी ही अ, कहाणी आहे. यात अनेक हृदयस्पर्शी प्रसंग पण येतात, की जसं की चोरीच्या संशयानं भाकर तुकडा न मिळता उपाशी तापाशी झोपणे, पाडव्याला गोडधोड मिळवण्यासाठी दिवसभर उन्हात बासोबत वणवण फिरणे, शेवटी मिळालेलं अन्न जीव वाचवण्यासाठी कुत्र्यापुढे टाकणं. लहानपणीचा एक प्रसंग आहे, की जेव्हा पाडवा होता आणि बा तिचा हात धरून तिला घेऊन जात होता गावात मागण्यासाठी आणि बा म्हणतो, की "पोरी अ, भरभरच चल, लवकर लवकर पाय उचल, आज पाडवा आहे. आज आपल्याला काहीतरी गोडधोड खायला मिळणार आहे." आणि ती भराभर पाय टाकू लागते. पुरणपोळी मिळणार आहे आणि त्या पुरणपोळीच्या आशेनं तिच्या मनात, तिच्या डोळ्यापुढं पुरणपोळी, भजे, वडे दिसायला लागतात आणि ती भराभर चालायला लागते आणि ऊन ऊन खूप असतं, पायात चपला नसतात, पाय पुळत असतात, भाजून निघत असतात, अंगावर कपडे नसतात व्यवस्थित आणि अशा ठिकाणी मग वेगवेगळ्या दारोदार जाऊन काहीतरी मागायचं. मग लोकांनी केलेली अवहेलना, की अजून आमचा स्वयंपाक झालेला नाहीये, सण आहे आणि तुम्हाला कुठून देणार वगैरे. अशा पद्धतीने अवहेलना, लाचारी असं सगळं सोसून कसं तरी त्यांच्या झोळीमध्ये काहीतरी अन्न मिळतं आणि मग ती मधून-मधून पुरणपोळीचा घास खायला लागते, मधूनच वड्या, कुरड्या असं काहीतरी खायला लागते. आणि हे सगळं जमवलेलं झोळीत घेऊन ते एका ठिकाणी येतात. बाला भूक लागलेली असते आणि ते असा विचार करतात, की एका झाडाखाली बसून इथं आपण हे खाऊया अन्न. कारण भूक लागलेली आहे आणि ते अन्न खाण्यासाठी म्हणून एका झाडाखाली बसतात. तेव्हा तिथे एक कुत्रा कुत्रा बसला असतो आणि तो अंगावर धावून येतो बाच्या आणि तो येऊन डायरेक्ट त्या बाची पोटरी पकडतो. कारण त्याचं धोतर फाटकं असतं, अपुरं धोतर असतं आणि त्यांनी त्याच्या पायाला जोरदार चावा घेतला आणि पाय पकडून ठेवला. आणि ती छोटी मुलगी सुद्धा घाबरली, बा घाबरला आणि कुत्रा काही पाय सोडायला तयार नव्हता. मग अशा परिस्थितीत बानं काय करावं तर ते जे दिवसभर फिरून वणवण भटकून जे अन्न जमा केलेलं होतं, पूर्ण झोळीच्या झोळी त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये कोंबली आणि ते सगळं अन्न धुळीत, मातीत मातीमोल झालं ते अन्न. असे जे काही प्रसंग आहेत, की कुत्र्या-मांजरांनी सुद्धा त्यांच्यावर त्यांचे हाल विचारू नये, त्यांना त्यांच्या अंगावर धावून जावं. माणसं तर आहेतच. छोट्या-छोट्या चुकांसाठी जीव जाईस्तोवर मार खाणे, गावातून हकलल्या जाणे, पालावरच्या बायकांचे कुत्र्या-मांजरासारखे भर रस्त्यात चालता-चालता बाळंत होणे. असे प्रसंग वाचून असं वाटतं, की हे माणसांचं जीणं आहे, की जनावरांचं जीणं आहे. गोपाळ समाज असो, वैदू, भराडी, डोंबारी, कैकाडी, वडार, आज 2-3 पिढ्यानंतरही अजूनही यांचे प्रश्न संपलेले नाहीयेत. त्यांचे हाल हाल संपलेले नाहीयेत. आपण अनुभवतोय लॉकडाऊनच्या या काळात आपल्या गावी परतणाऱ्या या भटक्या समाजातल्या स्त्रिया चालता-चालता बाळंत होतात आहेत. रक्तात भिजून बाळ छातीशी घेऊन पुढे चालत गेल्याचे किस्से पण आपण ऐकलेले आहेत. समाज म्हणून किंवा माणुसकी म्हणून अजून कोण काय करतं यांच्यासाठी किंवा सरकार काय करतं? हा एक अजूनही न सुटलेलाच प्रश्न आहे. काहीतरी करामती, खोटी भुलावण करून अंगात अन्न व धान्य खाण्यापिण्याची सोय करणं, असेही प्रकार वेळप्रसंगी करावे लागत. पहिल्या प्रकरणातच असे अनेक स्पर्शी प्रसंग आहेत, की जे वाचून आपल्याला संवेदनशील माणूस म्हणून जगण्याची सुद्धा लाज वाटावी. आता यातील अंधश्रद्धेचा भाग बाजूला केला, तरी एखाद्या माणसाला पोटाची भूक शमवण्यासाठी एवढं लाचार व्हावं लागलं. म्हणजे जे भद जे आहे ते भुतावर वळवून टाकलेलं, त्या बाईवर वळून टाकलं, ते खाण्यासाठी ते जावं आणि एवढं लाचार व्हावं, अगतिक व्हावं, हे खरं तर किती वाईट आहे. ज्या समाजात देव, धर्म, भूत, प्रेत, करणी यांची भीती होती, त्याच समाजात आणि त्याच काळात जगणारी ही सुद्धा माणसं होती. त्यांना पण ही भीती होती, त्यांच्या पण श्रद्धा होत्या, अंधश्रद्धा होत्या. प्रती त्यांना पण भीती होती. पण ह्या भुकेपुढे भीती सुद्धा गौण ठरावी असं ते यांचं जगणं होतं. आज्याला ते माहित होतं, की कुणावर तरी ओवाळून टाकलेलं हे भद आहे आणि ते खाल्लं तर आपल्यालाही काहीतरी भूत लागू शकतं. अ, अशिक्षितच होता त्याच्यामुळे ही भीती तर त्याला होतीच. परंतु भूक लागलेली आहे आणि त्यावेळी कुठलाही उपाय नाही, कुठलाही पर्याय नाही आणि अशा वेळी
ते त्या माणसाच्या मागे जातो आणि ते खातो. अशा ज्या प्रसंगातून माणसांची जगण्याची पोट भरण्याची लाचारी अशी ही तीव्रपणे यातून दिसून येते. या आत्मकथनात आणखी एक महत्वाची गोष्ट जाणवते ती अशी की गत आयुष्यात सोसलेला अपमान, अवहेलना, भुकेपोटी वाटायला येणारी लाचारी इथे कुठेही लपवण्याचा प्रयत्न केलेला नाही. अतिशय प्रामाणिकपणे सगळे प्रसंग जराही न कचरता इथे मांडलेले दिसतात. शिक्षणानं जगणं समृद्ध केलं, सुखाचे दिवस आले असले तरीही दुःखाची, गरिबीची जाणीव ही पानोपानी ठळकपणे अधोरेखित होत असलेली आपल्याला इथे दिसते. आणखीन एक दोन प्रसंग मला इथे वाचावेसे वाटतात. हा, सकाळी हा प्रसंग मी सांगितलेलाच आहे की पाडव्याचा. असंच एक दिवस म्या आणि माझी चुलत बहीण सरसा दोघही म्हशी मागं गेलो. चारीत चारीत एका वावरात गेलो. उन्हाळ्याचं दिस, रानात जनावरांसनी काही बी नव्हतं खायला. माझ्या पायात काही बी नव्हतं. अंगात चिंध्या झालेली फाटकं नेसायला तरी काही बी नव्हतं. तशीच एका नाठ्याच्या मराठ्याच्या गंजीची कडव्याची पेंडी वडून पळतच सुटले. तसं सालदारानं बघितलं तसा तो धावतच भामटे थांब भिकारडी काठी आणि शिव्या देत आला. तशी माही झिपुटी धरली. मागं पुढं न बघता माझ्या पाठीवर फाटलेल्या परकरातून जोरानं धक्का टाकला. तशी मी तापलेल्या फुपाट्यात तोंडावर पडली. तशी तोंडात पाठीची आग व्हायला लागली. मायनं पाठ बघितली. माय रडायला लागली. पाठीवर हळद घातली. म्हणत होती मेल्याला लेकरू बाळ आहे का, त्याच्या हाताला रगतपिती कुठू, वांजुटा आहे का, त्याच्या हाताचे बोट देवानं झाडे नाही का, असं काय बाय बोलत होती. तर अशी ही जगण्याची मोठी शोकांतिका आणि फक्त पोटासाठी काहीही करणं, चोऱ्या माऱ्या करणं प्रसंगी, अशा पद्धतीचं हे जीवन ह्या पाल्यामधली लहान मुलं सुद्धा जगत होती. ही अशी एवढी मोठी शोकांतिका, सणाच्या दिवशी उन्हातान्हात पाय पळत खायला मिळाली आशेनं आपल्या वडिलांबरोबर फिरणारा तो लहानसा जीव, लोकांच्या दयेवर, सहानुभूतीवर तग धरून असलेला, असं बाराघरी लाचार म्हणून अन्न मिळवतो आणि ते सुद्धा त्यांना खायला मिळत नाही. माणसं तर सोडाच, पण गावातली भटकी कुत्री सुद्धा त्यांच्या अंगावर धावून जातात. रानात शेतावरली माणसं त्यांना मारायला धावतात. पोटातली आग चोऱ्या मारा करायला भाग पाडते. मार लागला, जखम झाली तरी औषध मिळत नाही, तर हळद किंवा चुना लावून काहीतरी झाडपाला बांधून कसं तरी काहीतरी ती मलमपट्टी करण्यात येते. गोपाळ समाज असो, वैदू, भराडी, डोंबारी या आत्मकथनात आणखीन एक गोष्ट मनाला अशी बधीर करते की लहान मुलांचं जगणं, जे केवळ पोटासाठी काही सहन करायची तयारी आणि सवय या मुलांना लहान वयातच लागते, असंही आपल्याला या आत्मकथनांमधून दिसून येतं. अनेक आत्मकथनांमधून ही अशी वर्णनं आलेली आहेत. या आत्मकथनाचा जेव्हा आपण वाङ्मयीन दृष्टीने विचार केला तर शीर्षकापासूनच यातील आशय व्यक्त होतो. मरणफळा या शीर्षकापासूनच. आणि त्यात काही बोली भाषेतले शब्द आहेत, जसं की हरिबी गरिबी, नाठ्या, सागुती, तिटकारा, ढोनकू, खैस म्हणजे खवीस भूत या अर्थाने, बंबाळणे, वरलाकून खाल्लाकडं, दाद्या, गद, खासाड्यात म्हणजे खड्ड्यात, कोरड्यास म्हणजे भाजी वगैरे, वगार म्हशीचं पारड. त्याचबरोबर काही म्हणी वाक्प्रचार पण यात येतात. खायला ना प्यायला रिकाम टेमा द्यायला, केला कोंडा अन उशाला धंडा, गम ना पस्तावा, एका हाडाला 2 सुया. म्हणजे कुणीतरी एक माणूस आहे आणि त्याला 2 बायका आहेत, तर त्या 2 बायका या असं संबोधून एका हाडाला 2 सुया. अब्रूचं खचतं, बिन अब्रूचं पोचतं, होईन तर सोन्याहून पिवळं नाही तर गुवाहून घेतर, भुई भुई करणे, असे अनेक वाक्प्रचार गोपाळ समाजातील बोलीभाषा, प्रादेशिक भाषा, म्हणी, शब्दांची धाटणी, शिव्या, अशा अनेक गोष्टी या आत्मकथनामध्ये आपल्याला ठळकपणे जाणवतात वाचताना. आणि अशी जी काही ही आत्मकथने आहेत ही जीवनातील वास्तव मांडणारी चित्र असतात. म्हणून आत्मकथनांचे प्रांजळ निवेदन या वाङ्मयीन वैशिष्ट्याच्या निकषावरही हे आत्मकथन तंतोतंत अशी उतरत असतात. यातील भाषेला विशिष्ट प्रदेशाच्या,
भाषेचा बोलीभाषेचा गंध चिकटलेला असतो. वरील काही शब्द, वाक्प्रचार, म्हणी, मपल्या तुपल्या ही जी भाषा आहे यावरून ही मला असं वाटतं की परभणी, जालना, औरंगाबाद ह्या इकडच्या प्रदेशाकडची ही भाषा असल्याचं आपल्या लक्षात येतं. बीड. प्रथा परंपरेचं काही प्रथा परंपरेचंही वर्णन या अनुषंगाने या आत्मकथेमध्ये येतं. वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या चालीरीती, प्रथा परंपरा पाळलेल्या जातात. जत्रा असते, लग्न असतं, बारसे, जावळं अशा प्रसंगी ते देवी देवतांना नैवेद्य, बोकडाचा बळी देणं, नवस बोलणं आणि ते फेडण्यासाठी जीवाचं रान करणं. जवळ पैसा नसेल, खायला अन्न नसेल तरी सुद्धा देवाला नैवेद्य दाखवणं, नवस फेडणं हे अशासाठी ही लोक जीवाचं रान करतात. वर्गणी गोळा करतात समाजात समाजातल्या समाजात माणसांकडून. आणि कधी कधी पैसे नसतील तर प्रसंगी चोऱ्या माऱ्या करून सुद्धा बोकड चोरण्याचं सुद्धा हे लोक धाडस करतात आणि काहीही करून परंपरांचं पालन करत राहतात आणि हाच वारसा आपल्या येणाऱ्या पिढीत रुजवत राहणार असं हे एकंदरीत जीवन आहे असं या भटक्या लोकांचं असं आपल्याला जाणवतं. एक प्रसंग आहे, बिऱ्हाड उचलून दुसरीकडे जाताना एक बाई गरोदर होती आणि गरोदर असताना पाल उठली, तिला एका गावावरून दुसऱ्या गावाला जात असतात तेव्हा तिच्या पोटात दुखायला लागलं आणि तिला म्हशीवर बसवल्या गेलं, पोट दुखतंय म्हणून. आणि म्हशीवर बसवून जेव्हा तिच्या पोटात कळायला यायला लागल्या तेव्हा तिथेच कुठेतरी थांबून झाडाखाली दगड, गोटे, खडक अशा त्याच्यामध्ये ती ती बाळंत होते आणि ती मुलाला जन्म देते. आणि मुलाला जन्म दिल्यानंतर मग एका ठिकाणी एक कुठेतरी पालं मांडून बसल्यानंतर पाचवी करायची आणि पाचवी करायची म्हणून मग आता बोकड आणायचा पाचवीसाठी. मग आता हा बोकड कापलाच पाहिजे, पाचवी केलीच पाहिजे आणि मग आता ते कसं करायचं, जवळ तर पैसे नाही, खायला सुद्धा पैसे नाही. आणि मग अशा वेळी काय होतं की सारे गोपाळ एकत्र जमले, विचार केला की धनगराच्या खांडातून बोकड चोरी करून आणू आणि पाचची दणक्याने साजरी करूया. पाचवी म्हणजे पाचवी. तो प्रसंग थोडासा बोलका आहे म्हणून मला इथे तो घ्यावासा वाटतो की ठरल्याप्रमाणे 14 जण तिसरा पारा निघाली. 14 साधूचं रूप घेतलं आणि हातात शंख घेऊन मागाया निघाले. रानात गेले. 4-4 धनगर आंब्याच्या झाडाखाली बसली होती. मेंढ्या बकरी चारण्यासाठी लांब लांब पांगली होती. दोघं गोपाळ मेंढ्यावाल्या धनगराजवळ गेली. बा आणि माया आजा दोघ जण मेंढ्यात शिरली. आज्यानं हातचलाकी केली, कानाला चुंबळ दिली. त्या चुंबळीनं बोकड्याला हलता येईना, आरडता येईना ना चालता येईना. तो जाळीत तोंड खुपसून बसला. ते आज्यानं बघितलं. तवार इकडे ह्या दोघांनी त्या धनगरापुढं ज्योतिषी म्हणून भविष्य सांगायला नादी लावलं. म्हणत होते, बा तुम्ही लय भाग्याचे हायसा, जगरी घागरीनं देव पाणी भरतूया. बा तू कुठं कुठं राहतूया. आणि बोलत बोलत पालाकडे आले. मेंढ्यावाला मेंढ्या घेऊन गेला आणि तिन्ही सांजा झाल्या. ह्यांचं सारं ध्यान त्या बोकडाकडे लागतं. कुठेतरी त्यांनी तो बोकड काहीतरी करून हातचलाकी करून कुठेतरी दाबून ठेवला होता आणि त्या मेंढपाळांना काहीतरी भुलवत त्यांनी काहीतरी भुलवलं त्याला. संध्याकाळ झाल्यानंतर त्या बोकडाकडे गेले. आज्यानं आणि बानं ते बोकड उचललं, पाठीवर घालून पालावर आणलं. कुंजल्यातल्या पाची पुढे ते कापलं. त्याचं मुंडकं आणि 4 पाय पाचीच्या नाणीत ठेवले आणि बोकड घेऊन ते लांब झाडाखाली गेले सोलण्यासाठी वगैरे. तशी माग पालावर रडबोंब झाली. धनगर बकरू बघत बघत पालावर आले. तसं त्यासनी पालावर बोकडाचे 4 पाय, मुंडकं दिसलं. पालामुळं कुणी मसाला भाजीत होतं, कुणी दगडावर काहीतरी वाटीत होतं, कुणी भाकरी करीत होतं. गोपाळणी आपापल्या पालापुरं गप्पा मारीत बसल्या होत्या. धनगरांनी गोपाळणीला झोडायला सुरुवात केली. सारा धिंगाणा झाला. कोणाच्या चुलीत पाणी घालीत होते तर कुणाच्या भाकरीत टेकत होते. तोंडात येईन ती शिवी देत होते. धनगराच्या माग सारा गाव जमला होता. त्यासनी बघून मागच्या गावावर मार खाल्ल्याचं ध्यानात आलं आणि भ्या वाटायला लागलं. तशी गावातल्या लोकांनी आमच्या दारातल्या म्हशी पुढं सोडून दिलं. कोंबड्यांची टोपली फेकून दिली. सारी दानादिन केली. पालावरची रडबोंब ऐकून तिकडनं बानं आणि आज्यानं झाडाचा बोकड सोडला. काही सागुती धोत्रात होती, ते सारं वड्यातल्या वाळूत पुरून टाकलं आणि पालाच्या वाट्यानं धावतच निघाले. आणि मग अशा प्रकारे त्यांना त्या चोरीच्या प्रकरणामध्ये मारहाण झाली आणि त्यांची चुली विझवून टाकण्यात आल्या आणि बायकांना, माणसांना सगळ्यांना मारून अशा प्रकारे त्यांचा त्यांनी राग व्यक्त केला. तर
प्रसंगी मार खाणं, चोऱ्या करणं हेच यांचं जीवन आणि हेच यांचं आयुष्य, असं हे हलाखीचं आयुष्य जगत हा समाज जगत होता. या सगळ्यांचं वर्णन या प्रकरणामध्ये, या आत्मकथनामध्ये आलेलं आहे. भूतापिरतांच्या कथा त्यांच्या कधी पथ्यावर पडायच्या. भूत प्रेत आहे कुठं कुणी सांगितलं तर मग ते स्वतः तर घाबरतच नव्हते, पण त्या गोष्टीचा फायदा घेऊन काहीतरी अंगात येतं वगैरे असं काहीतरी करून धान्य घेणे आणि त्यांच्याकडून काही मागणं करणे, अशा प्रकारचं हे यांचं जगणं होतं. मरणकळा या आत्मकथनाचा जेव्हा स्त्रीवादी अंगाने किंवा जात पितृसत्तेच्या प्राबल्याच्या दृष्टीने आपण विचार करतो, तेव्हा असं दिसतं की स्त्रियांचे असे वेगळे भावविश्व, अनुभव, समस्या याचं असं फार तपशिलात वर्णन वगैरे केलेलं इथं दिसत नाही. लेखिकेला शाळेत घालायला विरोध करणारी आई आणि तिला काठी घेऊन मारणारा बा, असे काही 1-2 प्रसंग सोडले तर अन्यायग्रस्त, शोषित अशी स्त्री फारशी यात कुठे दिसत नाही. उलट तिच्या शिक्षणाची बाजू घेऊन तिचे आजोबा, मामा संपूर्ण समाजाला न जुमानता ठामपणे उभे असलेले दिसतात. समाजातल्या कोणत्याही पुरुषाने दारू पिऊन बायकांना मारहाण केल्याचे प्रसंग नाहीये. स्त्रियांना फार दुय्यमत्व आहे असंही चित्रण नाहीये, म्हणजे फार दिसत नाही. नाही म्हणायला मुलीने काय घालावं, कसं राहावं, शिकावं की शिकू नये याबाबतचे निर्बंध तिच्यावरही आहेत आणि तिच्यासोबतच्या मुलीवरही आहेत, सगळ्या समाजातल्या मुलींवर आहेत, बायकांवर आहेत. हे सगळं जाणीवपूर्वक टाळलंय की केवळ जगण्याची परवड आणि शिक्षणाचा संघर्ष एवढंच ध्येय ठेवून लिहिलंय, हे कळायला मार्ग नाहीये. परंतु आत्मकथन म्हटल्यावर जगण्यातले सगळे जे बारीक सारीक तपशील यायला हवे आहेत, येतात प्रामुख्याने, तसे फार या आत्मकथनात आलेले दिसत नाहीत. मला असं वाटतं की या आत्मकथनाच्या अनुषंगानं काही प्रश्न आपल्या पुढे पडतात की समाजातली जी प्रतिष्ठित सदन मंडळी आहे, ती एक लग्नाचा प्रसंग आहे लेखिकेने जो इथे मांडला आहे, तो मी सांगायचा राहून गेला की एक कुठेतरी गावात लग्न आहे आणि हे सगळे उपाशी आहेत 2-3 दिवसाचे पालावरची लोक, आणि त्यांना असं वाटते की आता गावात लग्न आहे तर काहीतरी सुग्रास अन्न आपल्याला खायला मिळेल, आणि या आशेने ते सगळे आपले भांडे वगैरे, जर्मनचे चेपलेले भांडे वगैरे घेऊन तिथे जमा होतात, त्या लग्नाच्या मंडपाबाहेर उभे राहतात. आणि खूप सुग्रास अन्नाचा छान खमंग वास सुटलेला आहे, मसाले भाताचा वास येतो आहे आणि यांची भूक खवळलेली आहे आणि हे पाहतात आहे, जेवतात आहे लोक, पंक्ती बसलेल्या आहेत आणि हे वाट पाहतात आहे. त्या यजमानांना दिसतात आहे, पण त्यांना कुणीही येऊन अन्न वाढत नाही, कुणी घ्या म्हणत नाही. 2-3 पंक्ती उठल्यानंतर शेवटी जेव्हा पत्रवाळ्या उकंड्यावर फेकल्या जातात, त्यावेळी हे सगळे लोक, जेवढे काही 10-12 लोक आहेत, मुलं, मोठी माणसं, बायका, हे सगळे त्या उकंड्याच्या दिशेने पळत जातात. आणि ते ज्यावेळी पळत असतात त्याच वेळी तिकडून 4-5 कुत्री पण पळत येत असतात. आणि जेव्हा त्या पत्रावळ्या फेकल्या जातात तेव्हा त्या कुत्र्यांसोबत, त्या कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून त्या पात्रांवरचं जे उष्ट खरकट राहिलेलं आहे ते सगळं ते आपल्या भांड्यांमध्ये भरून घेतात. आणि त्या कुत्र्यांच्या पंक्तीनं मला जेवायला भेटलं, असं ही लेखिका म्हणते की 4 घास पोटात गेले, पण ते कुत्र्यांच्या संगतीनं. तर मग प्रश्न असा पडतो की कुत्र्या मांजरांच्या बरोबरीनं उष्ट्या खरकट्यामधून अन्न शोधून खाण्याची वेळ यांच्यावर यावी, तेही आपल्याच समाजातल्या काही माणसावर. सधन समाज असताना माणुसकी का दाखवू शकत नाही समाज? आपल्या समाजामध्ये असंवेदनशीलतेचं स्थायीकरण झालेला असा आपला समाज आहे असं जाणवतं. प्रस्थापित आणि विस्थापितांच्या या जगात गरीब, दुबळे, भटके यांना माणूस म्हणून काहीच किंमत नाहीये का असंही वाटत राहतं. एखाद्या जनावराप्रमाणे वागणूक त्यांना दिली जाते. बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेचं निर्मूलन या भाषणात हा एक मुद्दा मांडला होता की भारतात धर्मदाय संस्था ह्या जाती व्यवस्थेच्या चौकटीत राहून काम करतात. शोषित, पीडित, अन्यायग्रस्त स्त्रिया, तृतीयपंथी या सगळ्यांमध्ये फक्त माणूस म्हणून आपण ह्या लोकांना कधी पाहू शकू? सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज असून सुद्धा असाही प्रश्न इथे पडतो. भारतात खरं तर या समूहांचा उत्कर्ष साधण्यासाठी सरकार सुद्धा काय करतं हा सुद्धा एक प्रश्नच आहे. कारण केवळ सधन समाज आहे आणि कुणीतरी माणुसकी म्हणून त्यांना खायला अन्न द्यावं एवढ्याने हा प्रश्न सुटणार नाहीये. तर सरकार या तळागाळातल्या लोकांसाठी, या भटक्या लोकांसाठी काय करतं? कारण सरकार भांडवलदारीसाठी काय करतं? सरकार म्हाताऱ्या लोकांना पेन्शन देतं, वेगवेगळ्या गटांसाठी, वेगवेगळ्या जाती धर्मांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत सरकारच्या, पण ह्या लोकांसाठी सरकार काय करतं?
हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न या अनुषंगाने इथे उपस्थित होतो. आपल्या परंपरेमध्ये कल्याणाचा अर्थ दान देणे असा आहे. म्हणजे धर्माचा पण एक हा उद्देश आहे की दान देणे. हा भटका समाज आणि सधन समाज यांचं जे नातं आहे ते फक्त दाता आणि याचक आहे. असंच शिकवलेलं आहे धर्मामध्ये, की आपण जेवायला बसलेलो असतो आणि कुणीतरी माणूस आलेला आहे तर त्याला उपाशी-पोटी पाठवायचं नाही. त्याला काहीतरी दान-धर्म करायचा. परंतु यांच्या जगण्याचं काय? त्यांच्या वास्तव्याचं काय? फक्त काहीतरी 2 वेळेचं जेवायला घालून प्रश्न सुटणार आहेत का? तर सरकारी यंत्रणा यासाठी काय करते? हा सुद्धा एक खूप महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. भटक्या समाजातील ही माणसं अशिक्षित, दारिद्र्याने ग्रासलेली, पोट भरणे एवढाच उद्देश घेऊन गावोगाव दारोदार भटकणारी असतात. परंतु त्याच गावात शिक्षित, सधन सत्ता असलेली माणसं असतात. त्यांना या लोकांना काम द्यावं, स्थिर जीवन मिळावं अशी पुसटशी भावना निर्माण होत नाही. सरकारच्या मनात निर्माण होत नाही. सरकारची काय भूमिका आहे? खरं तर आत्मकथा वाचून तात्काळ निर्माण होणारे हे काही प्रश्न असावेत. अर्थात अशी माणसंही समाजात आहेत, की ज्यांनी शिक्षण, रोजगार, स्थैर्य मिळावं या लोकांना. यासाठीही धडपड करत आहेत, प्रयत्न करत आहेत. तरी सुद्धा सरकारने भूमिका घ्यायला हवी. भटका समाजातील जगण्याविषयीचे हे अनेक प्रश्न हे आत्मकथन निर्माण करतं. भटक्या जाती जमातींच्या आत्मकथनातील काही जे जीवन संघर्ष आहेत, तर त्या त्या मानवी गरजाची वानवा असते त्याच्यामध्ये. आत्मकथनाकारांची शिक्षणाची पहिलीच पिढी असल्यामुळे त्यांना शिक्षण घेताना कधी शाळेच्या बाहेर बसावं लागलं, कधी शिक्षण तुमच्यासाठी नाही म्हणून अव्हेरलं गेलं, मानहानी केली गेली, हीन वागणूक मिळाली. हे सर्व सहन करून भटक्या जाती जमातीच्या लेखकांनी शिक्षणाचा खडतर प्रवास केला आणि याचं वर्णन ह्या आत्मकथनांमधून, वेगवेगळ्या आत्मकथनांमधून येतं. त्या शैक्षणिक संघर्ष आहे याच्यामध्ये. ज्यांचं समाजामध्ये स्थानच निश्चित नाही, त्यांच्यासाठी राजकारण तर फारच दूरची गोष्ट आहे. त्यांचा राजकारणात सहभाग नाही आणि विमुक्त जाती जमातीच्या आत्मकथनामधून आलेला हा संघर्ष, हा स्व अस्तित्वासाठी त्यांनी लढलेले लढे, या सगळ्या गोष्टींचा इथे उहापोह केलेला अनेक आत्मकथनांमधून आपल्याला दिसून येतो. अतिशय पशु पातळीवरील जीवन या भटक्यांना जगावं लागतं. कुठल्याही वाङ्मयीन संहितेत तळातून आलेल्या आत्मकथनात जात, पितृसत्ता आणि व्यवस्थेबद्दलचा एक जो ताण दिसतो तोही इथे जाणवतो. सरकार भटक्यांप्रती किंवा अशा वेगवेगळ्या समूहांप्रती काय करतं हा तर प्रश्न महत्वाचा आहेच. जाती प्रथेचे निर्मूलन या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, रानटी लोकांना सुसंस्कृत करणे या मानव हिताच्या कार्यासाठी हिंदूंनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. उलट उच्च जातींच्या सांस्कृतिक पातळीपर्यंत वर येण्यास हेतुपुरस्सर अडथळा आणला. ते पुढे म्हणतात, भारतातील सामाजिक सुधारणांचा मार्ग हा स्वर्गाच्या मार्गाप्रमाणे अनेक अडचणींनी वेढलेला आहे. भारतात सामाजिक सुधारणेला मित्र थोडे व टीकाकार फार आहेत. हे टीकाकार 2 स्वतंत्र वर्गात मोडतात. एका वर्गात राजकीय सुधारकांचा अंतर्भाव होतो, तर दुसऱ्या गटात राजकीय समाज सुधारकांचा होतो. समाजातील अनिष्ट रूढी, चालीरीती, परंपरा मोडून काढल्याशिवाय समाजात सुधारणा होणार नाही असे त्यांना वाटत होते आणि ते आजही तेवढंच खरं आहे. समाजातील स्वतःला उच्चवर्णीय म्हणवणाऱ्या जातींनी काही नियम ठरवले आणि वर्षानुवर्षापासून तळागाळातल्या लोकांचे शोषण केले आणि यासाठी बाबासाहेबांनी या पुस्तकात काही उदाहरणं दिलेली आहेत. गुजरात मधला एक प्रसंग आहे. त्यांनी याच्या आधी पण एक सांगितलं आहे की टाइम्स ऑफ इंडिया या राजपूतसह इंदोर जिल्ह्यातील कानारिया, बिचोली, हप्सी, मर्दाना या गावातील सुमारे इतर 15 गावातील पाटील व पटवारी यांनी मिळून त्यांच्या संबंधित गावातील बलई नावाचा जो समाज आहे, बलई, त्यांना असं कळवलं होतं की उच्चवर्णीय त्यांच्यात जर राहायचं असेल तर त्यांनी पुढील नियम पाळायला पाहिजे. म्हणजे की बलाई यांनी सोनेरी रंगाच्या पट्टीची किनार असलेली पगडी घालता कामा नये, त्यांनी रंगीत किनारीची किंवा टोप पदराची धोतर वापरता कामा नये. एखादा माणूस मरण पावल्यानंतर मृत्यूचा सांगावा मृताच्या नातेवाईकांना त्यांनीच कळवला पाहिजे. बलाई स्त्रियांनी सोन्या चांदीचे कामा नये. मोबदला न अंतर्भाव त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी एक इथे गुजरात मधलं एक उदाहरण दिलेलं आहे, जात प्रथेचे निर्मूलन या बाबासाहेब आंबेडकरांनी. ते मला इथे थोडस घेणं महत्वाचं वाटतं की एक खरी घटना आहे की अस्पृश्यांच्या एका
समूहाने अहमदाबाद जिल्ह्यातील झनू या गावी एक घटना घडली. त्यामध्ये 1935 मध्ये नोव्हेंबर एका चांगल्या घरातील काही अस्पृश्य स्त्रियांनी धातूच्या भांड्यातून पाणी न्यायला सुरुवात केली. अस्पृश्यांनी धातूची भांडी वापरावीत का, हा आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे असे हिंदूंना वाटले व त्यांनी त्या अस्पृश्य स्त्रियांना त्यांच्या तथाकथित उद्धटपणाबद्दल मारहाण केली. परत जयपूर जिल्ह्यातील एक चकवारा गावातील एक घटनेची एक बातमी दिलेली आहे की तीर्थयात्रा करून आलेल्या चकवारा गावातील एका अस्पृश्याने एका धार्मिक कार्य म्हणून गावातील त्यांच्याच अस्पृश्य भाऊबंधांना जेवण घालण्याची व्यवस्था केली आणि यजमानांनी काय केलं की आपल्या पाहुण्यांना मोठा खर्च करून जेवण घालण्याची व जे पदार्थ वाढण्यात येणार होते त्यात तूप वाढण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु अस्पृश्य लोक अन्न वाढून घेण्यात गुंतले असताना शेकडो हिंदू हातात राख्या घेऊन त्या ठिकाणी आले व त्यांनी त्या अन्नाची नासधूस केली व त्या अस्पृश्यांना बदलून काढले. तेव्हा ते अस्पृश्य समोर वाढलेले अन्न तसेच टाकून आपला जीव घेऊन पळाले. असा खुनशी घाला असुरक्षित अस्पृश्यावर का घालण्यात आला, तर त्याचं कारण असं देण्यात आले की अस्पृश्य यजमान तूप वाढण्या इतका मुजोर झाला होता आणि त्याचे अस्पृश्य पाहुणे त्या तुपाची चव घेण्या इतपत बेअक्कल होते. म्हणजे तूप ही निश्चितपणे श्रीमंताची चैन आहे, परंतु तुपाचा वापर ही उच्च सामाजिक दर्जाची खूण आहे असा विचार कोणीही केला नसता. परंतु तो विचार चकवाराच्या हिंदूंनी केला व त्यांनी सात्विक संतापाने अस्पृश्यांना केलेल्या अगळिकीचा सूड घेतला. ही एक घटना आंबेडकरांनी या एका जातीप्रतीचे निर्मूलन या पुस्तकामध्ये दिलेली आहे. ती अत्यंत हृदयस्पर्शी आहे आणि फारच अमानुष अशी आहे असं मला वाटतं. तर सांगायचा उद्देश हा की समाजातील काही एक विशिष्ट घटक आहे जो एका तळागाळातल्या लोकांचं शोषण करू पाहतो आणि त्यांनी तसंच शोषणामध्ये राहावं आणि अशी एक सुप्त इच्छा त्यांच्या मनात असते. अशा प्रकारे या आत्मकथनामधून आपल्याला ह्या अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा आढावा घेता आला आणि या आत्मकथनाच्या निमित्ताने हे जे अनेक प्रश्न तयार झाले, सरकारने काय भूमिका घ्यावी हे सगळं हे मला इथे महत्वाचं वाटतं. मला असं वाटतं की एवढं बोलून मी इथे हे संपवते आहे. धन्यवाद. धन्यवाद सारिकाताई, खूप महत्वाची माहिती केलेली आहे. ठीक आहे, काही प्रश्न नसतील तर आपण इथे संपवायला हरकत नाही. हॅलो. हा, जर काही प्रश्न नसतील तर आपण ही चर्चा इथे संपवायला हरकत नाही. हो, मला वाटतं की प्रश्न नाहीये सांगितलेली. हा, प्रथमतः मी तुझे धन्यवाद मानते. खूप चांगल्या विषयाला तू न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगली मार्मिक विश्लेषण आपल्याला इथं ऐकायला भेटलं. त्याबद्दल मी तुझे मच्छी युवा परिषद आणि नोमॅड लिबर्टी मोमेंट या दोन्ही पेजच्या वतीनं आणि सगळ्या कार्यकर्त्या आणि अभ्यासकांच्या वतीने मी तुझे आयोजकांच्या वतीने धन्यवाद मानते. खरं तर मला वाटतं की स्वातंत्र्यानंतर शांताबाई राणी असो, उर्मिला पवार असो, मुक्तासर बगोड असो, बेबी कांबळे असो, यांच्या जगण्यामध्ये त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र आणि त्यानंतर जनाबाई भिडे यांचं जे आत्मचरित्र आहे मरण कळा, यामध्ये दलित आणि भटक्या स्त्रियांचं किंवा नगबाई गावितांचं आत्मचरित्र असतं. हे आत्मचरित्र एकीकडं त्यांचं घरातील संघर्ष, दुसरीकडे शिक्षण आणि नंतर त्यांचा जॉब, अर्थात हा सगळा संघर्ष इथे उलगडताना दिसतात आणि यामधून ह्या सगळ्या स्त्रिया व्यवस्थेने शिकलेल्या असल्या तरी पण मला वाटतं की पॉझिटिव्हली ही गोष्ट खूप महत्वाची आहे की ती आपल्या अगोदरची पिढी आहे आणि त्यांनी अशा प्रकारचा संघर्ष केलेला आहे आणि आपण त्यांच्या या संघर्षानंतर दुसरी पिढी ज्ञानाच्या क्षेत्रात असो, सामाजिक
न्यायाच्या क्षेत्रात असं काम करतोय आपल्याला ते खूप महत्वाचं वाटतं. कारण एखादं आत्मचरित्र आपण ज्यावेळेस बघतो तर तो पूर्ण संघर्ष त्यांचा आपण सांगितलेला आहे, तो मला खूप महत्वाचा वाटला आणि तो संघर्ष आपल्याला आपल्या लढ्याला आणि पुढील कार्याला मला वाटतं की निश्चितच दिशा देणारा आहे आणि आपण या अनुषंगानं इतरही आत्मचरित्रांची आणि पुस्तकांची पुढील वेळोवेळी चर्चा करणार आहोत. तरी मी आजच्या या पुस्तक समजून घेतानाच्या उपक्रमामध्ये आज इथं आपण थांबतोय असं जाहीर करते आणि जय हिंद सर्वांना.